पुण्यातील कोंढवा भागात एटीएस आणि पुणे पोलिसांची छापेमारी। देशविरोधी कारवाया करणारे कोंढव्यात दडल्याची टीप होती। छाप्यात अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती। ओबीसींचा आज मुंबईमध्ये धडक मोर्चा। आंदोलनात भाग घेण्यासाठी रायगडहून शेकडो ओबीसी रवाना। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध। ओबीसी विद्यार्थी वसतिगृहांचा प्रश्न 28 ऑक्टोबरपर्यंत मार्गी लावा। ओबीसी मंत्री आणि महसूल मंत्र्यांच्या संयुक्त बैठकीत आदेश। वसतिगृहांसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे कर्मचारी रात्रीपासून अचानक संपावर। खासगीकरणाच्या विरोधात एकवटले। प्रशासनाकडून मेस्मा लावून संप मोडण्याचा प्रयत्न। खासगीकरण आणि तिन्ही कंपन्यांच्या फेररचनेविरोधात कर्मचारी 72 तासांच्या संपावर। महावितरणच्या नफ्याची क्षेत्र खासगी कंपन्यांनाही देण्यास विरोध। ॲप आधारित टॅक्सी चालकांच्या संपात फूट पडल्याची चर्चा। परिवहन मंत्र्यांच्या भेटीनंतर संपातून एका संघटनेनं माघार घेतल्याची माहिती। लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला। सप्टेंबरच्या हप्त्यासाठी 410 कोटी रुपये काढून घेतले। पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याचा दुसरा दिवस। ब्रिटनच्या पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यासोबत राजभवनात बैठक। तर सीईओ फोरमसह ग्लोबल फिनटेक फेस्टिवलमध्येही सहभागी होणार। एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची आज अहिल्यानगरमध्ये सभा। मुकुंदनगरच्या सीआयव्ही मैदानावर जय्यत तयारी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओवैसी काय बोलणार याची उत्सुकता। नाशिकमधील राजकीय गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर। भाजप नेते सुनील बागुलांचा पुतण्या अजय बागुलसह 7 जणांविरुद्ध गंगापूर गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल। तर सातपूर गोळीबार प्रकरणात आरपीआयचा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेंसह 4 अटक। यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या भरती प्रकरणी प्रधान सचिवांमार्फत चौकशीचे उच्च न्यायालयाचे आदेश। 10 दिवसात अहवाल देण्याच्या सूचना। 133 लिपिक आणि शिपाई पदासाठी भरती सुरू होती। चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्या निलंबनाला मॅटकडून स्थगिती। धानोरकर प्रकरणातील शेतकरी आत्महत्या प्रकरणी सरकारनं निलंबन केलं होतं। गाझा शांती प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्यावर इस्रायल आणि हमास यांची सहमती। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा। सगळ्या ओलिसांची लवकरच सुटका होणार, ट्रम्प यांच्या पोस्टमध्ये नमूद। क्रिस्टियानो रोनाल्डो ठरला फुटबॉल विश्वातील पहिला अब्जाधीश। रोनाल्डोची मालमत्ता $104 अब्ज अर्थात 11,500 कोटींवर। वेतन, बोनस आणि क्लबकडून मिळणारा पैसा वाढला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।